विलसितं शरण्या पाण्डुरङ्गं नमाम्यहम् आदिनाथ समारम्भान् श्रीनाथराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं दैवतं वरं तथा वन्दे वारकरीपरम्पराम् आदिनाथं च दक्षेन्द्रं गोरक्षं वैनिं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च योगं वन्दे मुहुर्मुहुः गणेशनाथारविन्द्यादात्रीं च शारदां पार्वती शङ्करमनत्वास्य प्रतिप्रभाकरम्। श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुके अशा कृपेनं वृत्ती प्रभाकर या ग्रंथातील तृतीय प्रकाशाचा आपला विचार प्रचलित आहे। या विचारांतर्गत शाब्दबोधाची जी काही 4 कारणं आपल्याला सांगितली, ती कारणं कोणती? तर प्रथम कारण आकांक्षा, द्वितीय योग्यता आणि तिसरे कारण कोणते? तात्पर्य। चौथं आसक्ती आहे। नाहीतर बारागाच्या महाराजांचा कारण हा बोलत राहतात। कारणम शब्द आहे, कारणाने, आणि म्हणून जास्त मराठी व्हायला लागलं, मराठी बोलत। विभक्ती संस्कृतमध्ये बोलत असताना आसक्ती यामध्ये ज्याप्रमाणे आता शाब्दबोधातील एक कारण आहे आसक्ती, हे शाब्दबोध व्हायचा असेल तर आसक्ती सुद्धा लागते। आता काय आसक्ती? ज्याप्रमाणे आकांक्षादिकांचे ज्ञान शाब्दबोधास हेतू आहे, त्याचप्रमाणे आसक्ती ही शाब्दबोधास हेतू आहे। न्याय ग्रंथात पदांच्या समीपतेस आसक्ती म्हटले आहे। म्हणजे आता सकाळ असेल, सकाळी काय झालं? राम हे वाक्य उच्चारलं, आणि संध्याकाळी जाऊन आगच्छती असं वाक्य बोलले। तर सकाळी राम बोलले आणि संध्याकाळी आगच्छती बोलले, तर त्यानं शाब्दबोध होतो का? शाब्दबोध होणार नाहीये। मग काय बोल? एक लवकर पदाच्या सान्निध्याला पदानाम अविलंबेनोच्चारणम सन्निधी है ना? सन्निधीलाच काय म्हणतात? आसक्ती है ना? तेच पहा, जसं गिरीर भुक्तम वन्यमान देवदत्तेन असं वाचरलं। आता खरं काय पाहिजे होतं? गिरी ही वन्यमान देवदत्तेन भुक्तम असं पाहिजे, परंतु मध्ये दुसरंच पद घातलं, गिरीर भुक्तम वन्यमान देवदत्तेन। यापासून शाब्दबोध होत नाही। शाब्दबोधाकरिता पदाचं सामिप्य लागतं। मग काय लागतं? गिरीही वन्यमान। ज्यामध्ये शाब्दबोध आपल्याला करायचा आहे त्या पदात समीपता लागते, आणि सामिप्यतेनं शाब्दबोध होतो। व्यवहित पदांच्या अर्थाचा अन्वयबोध होत नाही। म्हणजे एखाद्याचं व्यवधान असेल, अडथळा असेल, तर अडथळायुक्त पदांचा अन्वयबोध होत नाही। तर गिरीर वन्यमान भुक्तम देवदत्तेन असे तेच वाक्य म्हटले तर शाब्दबोध होतो। एकच वाक्य कोणतं? गिरीर भुक्तम देवदत्तेन असं जर असेल तर शाब्दबोध होतो। म्हणून पदांची समीपतारूप आसक्ती ही शाब्दबोधास हेतू आहे। म्हणजे पदांचं सामिप्य हे शाब्दबोधाला कारण आहे। जेव्हा समीपता नसून समीपतेचा भ्रम होतो तेव्हा देखील शाब्दबोध होतो। समीपता नाही, परंतु समीपतेचा आपल्याला भ्रम झाला, मग तरी सुद्धा शाब्दबोध होतो। कारण की
पदांची समीपता पाहिजे ना. आता एखाद्या वेळेस आपण आपल्याला वाटलं एक शब्द वाक्य उच्चारलं, परंतु आपल्याला भ्रम झाला, कशांतरी आवाजानं झाला आणि वाटलं की यांनी वाक्य उच्चारलं. एखादा आता जर यांनी विचार नरोवा कुंजरोवा असं वाक्य उच्चारलं ना, म्हणजे भ्रम झाला की आपला मुलगाच वारला. द्रोणाचार्यांना शब्दबोध होतो. भ्रम पदांच्या सान्निध्यांचा भ्रम झाला तरी सुद्धा शब्दबोध होतो, परंतु समीपता असावी, सामिप्यतेचं ज्ञान असावं. म्हणून ब्रह्मप्रभा साधारण आसक्तीचे ज्ञान शब्दबोधास कारण आहे. म्हणजे सान्निध्याचं सामिप्याचं ज्ञान शब्दबोधाला हेतू आहे. स्वरूपाने आसक्ती हेतू नाही. जसं काल आपल्याला स्वरूपाने काय हेतू नव्हता, आकांक्षा ही स्वरूपाने हेतू नव्हती. आकांक्षा ज्ञान शब्दबोधाला हेतू होतं. तसंच आसक्ती सुद्धा स्वरूपाने हेतू नसून आसक्तीचं ज्ञान शब्दबोधाकरिता हेतू आहे. तेव्हा समीपता नसून समीपतेचा भ्रम होतो, तेव्हा देखील शब्दबोध होतो. म्हणून ब्रह्मप्रमासाधारण आसक्तीचे ज्ञान शब्दबोधास हेतू आहे, स्वरूपाने आसक्ती हेतू नाही. इतर ग्रंथकारांनी तर असेही लिहिले आहे की जेथे व्यवहित पदे आहेत तेथेही म्हणजे श्लोकाधिकांतही शब्दबोध होतो, है ना. म्हणजे वेगळे पद आहेत श्लोकाधिकामध्ये. आता श्लोकामध्ये जेव्हा आपल्याला शब्दबोध होतो तेव्हा पदाचं सामिप्य कुठेच नसतं. पद हे अतीव दूर दूर असतात, हे आपल्याला अवगतच आहे. परंतु नंतर आपण काय करतो अन्वय करतो आणि अन्वय करून आपल्याला शब्दबोध होतो. म्हणजे शब्दबोधाला काय कारण राहतं, आसक्ती कारण आहे. म्हणून उक्त म्हणजे वरील आसक्तीच श्लोकात कुठे असो, परंतु आपल्याला तो अन्वय करावा लागेल, मग शब्दबोध होतो. म्हणून उक्त म्हणजे वरील आसक्तीच शब्दबोधास हेतू आहे. तर शब्दबोधास हेतू नाही, तर शक्तिरूप अथवा लक्षणारूप पदांच्या संबंधापासून पदार्थाची व्यवधान रहित अशी जी स्मृतिरूप आसक्ती, साक्षात आसक्ती कारण नाही, त्या शब्दांची जी स्मृतिरूप आसक्ती आहे ती स्मृतिरूप आसक्तीच शब्दबोधाला कारण आहे. मग ती लक्षणात्मक असो किंवा शक्त्यात्मक असो, तीच शब्दबोधास हेतू आहे. मग पदांचे व्यवधान असो वा अव्यवधान असो, त्यांची जरुरी नाही. जी शब्दाची उपस्थिती होते त्या शब्दांची उपस्थिती चांगली झाली पाहिजे. कशी? शब्दांची उपस्थिती ही क्रमाण संबंधाने झाली पाहिजे, तेव्हा तिथे शब्दबोध होतो. जर अक्रमाने विपरीत रीतीने शब्दाची स्मृती झाली तर शब्दबोध होत नाही. पहा आता तुम्ही श्लोक असतो, श्लोकाचा आपण उच्चारण केलं की काही त्याचा अर्थ कळत नाही, परंतु त्याच श्लोकातले शब्द जर आपण क्रमाने ठेवले आणि त्या क्रमाने स्मरण झालं, त्या शब्दाचा अर्थ कळाला, आपल्याला शब्दबोध होतो की नाही. म्हणून अन्वय बोध हा म्हणजे पदाचा क्रमाण अवयवधान उपस्थिती हा शब्दबोधाला हेतू आहे. परंतु ज्या पदार्थांशी अन्वय बोध होतो त्या पदार्थाची स्मृती मात्र व्यवधान रहित झाली पाहिजे. म्हणजे ज्याच्याशी संबंध आहे त्यांची स्मृती अडथळ्याविना झाली पाहिजे, है ना. ज्या पदांचा स्मरण हे स्मृती आहे एकदम होतं, त्याच्या अडथळ्याविना स्मृती झाली पाहिजे. जर काही प्रतिबंधानं स्मृती झाली तर त्याचा यथायोग्य शब्दबोध होत नाही. आता आम्ही जर अन्वय बोधाच्या व्यवधान रहित स्मृती वाचून केवळ पदार्थाच्या स्मृती मात्रे करूनच शब्दबोध होतो असे मानले असते तर कोणतीही
कोणत्याही रीतीने ज्या पदार्थाची स्मृती होते त्याचाच शब्दबोध झाला पाहिजे. काय म्हणतात? केवळ पदार्थाच्या स्मृती मात्र करूनच शब्दबोध होतो असे मानले असते. म्हणजे केवळ पदार्थाच्या स्मृतीनेच शब्दबोध होतो असं जर मानलं असतं तर कोणत्याही रीतीने ज्या पदार्थाची स्मृती होते, कोणत्याही रीतीने, कोणतंही कारण असो, कोणत्याही रीतीने ज्या पदार्थाचं स्मरण होतं त्याचाच शब्दबोध झाला पाहिजे, हे का नाही? मग कोणत्याही रीतीनं. आणि जर पदांच्या संबंध मात्राने होणाऱ्या पदार्थांच्या स्मृतीसच शब्दबोधाचा हेतू म्हटलं तर सर्व पदांचा आकाशाशी संबंध आहेच. आपण म्हणजे काय आहे ना, जर स्मृती हेतू असता तर कधी कधी शब्दानं सुद्धा स्मृती होते. किंवा एखादा आपण बसलो एका पदार्थाला पाहिलं तर दुसऱ्या पदार्थाचं स्मरण होतं. मग त्या स्मरणापासून शब्दबोध होतो का? त्याला शब्दबोध म्हणतो का आपण? नाही. पद ज्ञानापासून झालेला जो शब्द स्मरण, पदार्थ स्मरण आहे त्याच्यापासून शब्दबोध मानला जातो. पण जर पदांच्या संबंध मात्राने होणाऱ्या पदार्थाच्या स्मृतीस, कशाला? पदांच्या संबंध, केवळ संबंधाने होणारा जो पदार्थाचं स्मरण, स्मरण आणि त्या स्मृतीला जर शब्दबोध म्हटलं किंवा त्या स्मृतीला शब्दबोधाचं कारण म्हटलं तर सर्व पदांचा आकाशाशी समवाय संबंध आहे ना, आहे की नाही? सगळे पदार्थ आकाशात राहतात. तसेच सर्व पदांचा आत्म्याशी देखील स्वानुकूल वृत्ती संबंध आहे. कसा आहे? स्वानुकूल वृत्ती संबंध. स्वानुकूल वृत्ती संबंध कोणाशी आहे? आत्म्याशी. सगळ्या पदांचा आत्म्याशी आहे. स्वम आत्मा, स्वानुकूल आकाश. प्रतिकूल नाही ना आकाश आत्म्याशी. स्वानुकूल स्वम आत्मा, स्वानुकूल आकाश, आणि त्याच्यात शब्द राहतात, पद राहतात. तर आत्म्याशी सुद्धा संबंध आहे. म्हटले तुम्ही काय नाही, ज्याच्याशी संबंध आहे, संबंध मात्रानेच स्मरण होतं, तर आत्म्याशी संबंध झाला की नाही? पद ज्ञान कारण म्हटलं पाहिजे. माहिती, केवळ संबंधाने स्मृती होते असं जर म्हटलं तर आत्म्याचा निरंतर शब्दांशी संबंध आहे, स्वानुकूल वृत्तित्व संबंध. मग जेव्हा कधीही पदांचं स्मरण झालं तेव्हा जो झालेला आहे त्याला शब्दबोधच म्हटलं पाहिजे त्या पदांच्या स्मरणापासून. पण असं होतं का? होतं का? बरं, आता तुमचे आपण कीर्तन ऐकलं आणि इथं बसलो तर आपण नंतर तुमचं कीर्तन ऐकलं, चिंता ना करू, है ना? कीर्तन ऐकलं, इथं बसल्यानंतर काय झालं की बारगाजी महाराजांचं चुकलं किंवा बरोबर आलं, एखादा विषय फारच चांगला आवडला तरी आपण काय म्हणणार, तर त्याचं आता स्मरण झालं इथे, त्यांनी तो विषय काढला तर बरं का, बोलता बोलता. मग आता ते स्मरण केलं तर त्याच्यापासून आता शब्दबोध होतो का? नाही. स्मरण तर संबंध तर आत्म्याचा आहे ना, शब्दबोध होतो का? नाही. त्याच वेळेस शब्दबोध झाला, आता त्याचं बस स्मरण होतं, त्या स्मरणापासून शब्दबोध होत नाही. त्यावेळेस शब्द ऐकले त्याच्यापासून स्मरणही झालं आणि शब्दबोधही झाला, परंतु आता होत नाही. आता त्याला शब्दबोध म्हटलं जात नाही. त्याच्याकरिता हे लक्षात ठेवायचं, केवळ संबंध मात्रानं स्मरण झालं तर त्या स्मरणापासून शब्दबोध होत नाही. स्वानुकूल वृत्ती आत्म्याशी संबंध आहेचा, म्हणून घटाधिक पदांच्या समवाय संबंधाने जेव्हा आकाशाची आणि स्वानुकूल वृत्ती संबंधाने आत्म्याची स्मृती होते तेव्हा या संबंधाने काय होतं, आकाशाची आणि आत्म्याची स्मृती होते, तेव्हा घटमानय या वाक्यापासून पदाचे संबंधी जे आकाश व आत्मा या दोन्हीचाही शब्दबोध झाला पाहिजे, है ना? पदांचा जो संबंधी आहे ना
त्याचा सुद्धा बोध झाला पाहिजे. पाहिजे, परंतु होत नाही. कारण की संबंध आहे ना पदांचा ज्याच्याशी संबंध. हा पदांचा ज्याच्याशी संबंध होतो त्या संबंध मात्राने जर स्मरण झालं, त्या स्मरणापासून शब्दबोध होतो म्हटलं तर घटमानय, तर या पदाचा सुद्धा आकाशाशी आणि आत्म्याशी संबंध आहे. म्हणून संबंध मात्राने जर शब्दबोध होतो म्हटलं तर आकाशाचा घटमानय या वाक्याने शब्दबोध झाला पाहिजे आणि आत्म्याचाही झाला पाहिजे, पण होत नाही. नाही. आकाश व आत्मा या ध्वनीचा शब्दबोध झाला पाहिजे. यावरून असे स्पष्ट होते की पदार्थांची केवळ स्मृती किंवा पदाचा संबंध ही दोन्हीही शब्दबोधास हेतू नाहीत. म्हणून मागे आम्ही शक्तिवृत्तीरूप व लक्षणावृत्तीरूप पदांच्या संबंधाने होणारी पदार्थाची स्मृतीच शब्दबोधास हेतू आहे असे सांगितले. कोण कोण? शक्तिवृत्तीरूप लक्षण किंवा लक्षणावृत्तीरूप. कोणाची वृत्ती है ना? या वृत्तीरूप संबंध यांनी होणारी आहे ना, म्हणजे शक्तिवृत्तीरूप अथवा लक्षणावृत्तीरूप या संबंधाने ज्यांच्याशी संबंध होतो त्याचाच बोध होतो, है ना. परंतु आत्म्याशी आणि आकाशाशी घट या पदाचा शक्तिवृत्तीरूप सुद्धा संबंध नाही आणि लक्षणावृत्तीरूप सुद्धा संबंध नाही. म्हणजे काय दिलं? शक्तिवृत्तीरूप व लक्षणावृत्तीरूप पदाचा ज्याच्याशी संबंध असेल ना, है ना, पदाच्या शक्तिवृत्तीरूप संबंधाने किंवा लक्षणावृत्तीरूप संबंधाने ज्या पदार्थाचे स्मरण होते त्याचाच शब्दबोध होतो. पदार्थाशी संबंधाने होणारी पदार्थाची स्मृतीच शब्दबोधास हेतू आहे असे सांगितले आहे. घटादी पदांचा आकाशाशी समवाय संबंध व आत्म्याशी स्वानुकूल वृत्ती संबंध आहे. कोणता आहे? आकाशाशी संबंध आहे घटादी पदांचा, आत्म्याशी स्वानुकूल वृत्ती संबंध आहे. म्हणजे या घटादी पदांचा शक्तिवृत्तीरूप आणि लक्षणावृत्तीरूप संबंध आकाश व आत्मा या दोन्हीपैकी कोणाशीच नाही. म्हणून घटमानय या पदाने आकाशाचा किंवा आत्म्याचा शब्दबोध होत नाही, केवळ घटाधिकांचाच होतो. म्हणून घटादी पदापासून आकाशाचा किंवा आत्म्याचा शब्दबोध होत नाही. आकाश, गगन इत्यादी पदांचा शक्तिवृत्तीरूप संबंध आकाशाशी आहे. आकाशाशी आकाश पदाची शक्ती कुठे? आकाशामध्ये आहे ना. बरं, सो पदाची शक्ती कुठे? आत्म्यामध्ये. म्हणून जेथे शब्दाची शक्तिवृत्तीरूप किंवा लक्षणवृत्तीरूप संबंध असतो तेथेच शब्दबोध होतो, अन्य ठिकाणी शब्दबोध मानला जात नाही. परंतु त्या घटादी पदांचा शक्तिवृत्तीरूप अथवा लक्षणावृत्तीरूप संबंध आकाश किंवा आत्मा या दोन्हीपैकी कोणाशीच नाही. म्हणून घटादी पदांपासून आकाशाचा किंवा आत्म्याचा शब्दबोध होत नाही. आकाश, गगन इत्यादी पदांचा शक्तिवृत्तीरूप संबंध आकाशाशी आणि स्वपद व आत्मपद यांचा शक्तिवृत्तीरूप संबंध आत्म्याशी आहे. म्हणूनच आकाशपद सहित वाक्याने आकाशाचा आणि आत्मपद सहित वाक्याने आत्म्याचा शब्दबोध होतो. जर आपण म्हटलं अयम आत्मा ब्रह्म, तर याच्यापासून कोणाचा बोध होईल? आत्म्याचा. आणि आहे की नाही? गगनम गगनाकारम, याच्यापासून कोणाचा बोध होईल? आकाशाचा बोध होईल. म्हणजे शक्ती आकाशसहित वाक्याने आकाशाचा आणि आत्मशब्द सहित वाक्याने आत्म्याचा बोध होतो. कारण की त्या शब्दांचीच तेथे शक्ती असल्यामुळे. आता यावरून ज्या पदाच्या वृत्तीरूप संबंधाने ज्या पदाची स्मृती होते त्याचाच शब्दबोध होतो हे सिद्ध झाले. हे कळतंय ना? बघा, ज्या आता उदाहरण घेतलं, ज्या पदाच्या, ज्या म्हणजे घटपदाच्या वृत्तीरूप संबंधाने, है ना, घटपदाच्या वृत्तीरूप संबंधाने कोणाचं स्मरण होतं? ज्या पदार्थाचे म्हणजे कंबुग्रीवान पदार्थाची स्मृती होते त्याच्याच म्हणजे घटाचाच शब्दबोध होतो हे सिद्ध झालं.
घटाचाच शब्दबोध होतो, अन्याचा शब्दबोध होत नाही. शिष्य बोलतो, हे शिष्य, ते शिष्य बोलतो, हे महाराज, यावर एक शंका येते की जर केवळ पदाच्या वृत्तीरूप संबंधाने ज्या पदार्थाची स्मृती होते त्याचाच शब्दबोध होतो असे म्हटले, आता एक नियम शेवटी दिला ना, म्हणजे ज्या पदाच्या वृत्तीरूप संबंधाने ज्याचं स्मरण होतं त्याचाच शब्दबोध होतो असं जर तुम्ही म्हटलं तर घटम आणय या प्रथम वाक्यापासून जो बोध होतो त्या बोधाची उत्पत्ती है ना. घटम आणय या पदापासून कोणता शब्दबोध होतो माहितीये? घट कर्मकम आनयता, घट कर्मक आनयनं कार्यम. घट कर्मक आनयन केलं पाहिजे आणि घट कर्म आहे असं आणन रूपी कार्य केलं पाहिजे. घट आनयन म्हणजे घट आण, आणि घट आण म्हणजेच घट कर्मरूपी जे कार्य आहे ते तुम्ही केलं. आण ते कार्य आणरूपी केलं पाहिजे, म्हणजे त्याला आणलं पाहिजे. इथे हे आपल्याला सांगितलं जातं. यावरून आपला मग याच्यापासून शब्दबोध होतो, परंतु मग घट कर्मता आनयन कृती ही या दुसऱ्या वाक्याच्या इतक्या पदापासून सुद्धा तसा शब्दबोध झाला पाहिजे. कारण की त्या घटापासून घटाची उपस्थिती होते, कर्मतापासून कर्मतेची, आणि आनयन कृतीपासून आनयन कार्य याची उपस्थिती होते. मग जसं घटम आनय याच्यापासून जो हाच शब्दबोध होतो, मग याच पदाचं साक्षात उच्चारण केलं तर शब्दबोध व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे, पण होत नाही. या दुसऱ्या वाक्याच्या इतक्या पदापासून शब्दबोधाची उत्पत्ती झाली पाहिजे, कारण दोन्ही वाक्यांच्या पदांची शक्ती समान आहे. घटम आनयमध्ये घटची शक्ती आहे घटामध्ये, अमची शक्ती आहे कर्मतेमध्ये, आणि आनयची शक्ती आहे आनयन कृतीमध्ये. तसंच खाली साक्षात पदही तेच दिलेत. मग यापासून तोच शब्दबोध झाला पाहिजे, कारण की दोघांची शक्ती एकाच अर्थामध्ये आहे. म्हणून दोन्ही वाक्यापासूनही तोच बोध झाला पाहिजे. परंतु प्रथम वाक्यापासून शब्दबोध होतो व दुसऱ्या वाक्यापासून शब्दबोध होत नाही. याचं कारण काय ते आम्हास कृपा करून सांगा, असं शिष्याचं म्हणणं आहे. त्यावेळी श्रीगुरु शिष्याला उत्तर देतात. श्रीगुरु म्हणतात की सांगतो ऐक. याविषयी हेतू असा आहे की योग्य पदाच्या वृत्तीने ज्या पदार्थाची स्मृती होते त्याचा शब्दबोध होतो. आता लक्षणात योग्य पद घालावं लागेल, केवळ पदाच्या वृत्तीने नाही. कशानं? योग्य पदाच्या वृत्तीने. काय होतं? योग्य पदाच्या वृत्तीने ज्या पदार्थाची स्मृती होते त्याचाच शब्दबोध होतो. ठीक ना? तू सांगितलेल्या वरील 2 वाक्यापैकी प्रथम वाक्यातील पदे योग्य आहेत. तू सांगितलेले वरील किती वाक्य आहेत? 2 वाक्य. त्या 2 वाक्यापैकी प्रथम वाक्यातील पद कोणतं? घटमान आहे ना, ही पद योग्य आहेत. आणि दुसरं वाक्य घट कर्मता आनयन कृती ही. या दुसऱ्या वाक्यातील पदे योग्य नाहीत आणि पहिल्या वाक्यातील पदे योग्य आहेत. म्हणून पहिल्या वाक्यातील पदापासून शब्दबोध होतो, परंतु दुसऱ्या वाक्यातील पदांपासून शब्दबोध होत नाही. आणि द्वितीय वाक्यातील योग्य नाहीत, म्हणून प्रथम वाक्यापासून शब्दबोध होतो व दुसऱ्या वाक्यापासून होत नाही. ती योग्यता अयोग्यता अनुभवानुसार अनुमेय आहे. मग आपण तुम्ही म्हणाल याच्यात योग्यता आहे आणि याच्यात योग्यता नाही, असं कसं कळणार? घटम आणय हे वाक्य योग्य आणि घट कर्मता आनयन कृती हे अयोग्य, हे कसं कळेल आम्हाला? तर सांगतात की हे अनुभवानुसार आपण अनुमिती करायची. अनुभवानुसार अनुमिती करूनच याच्यात योग्यता आणि याच्यात अयोग्यता हे कळतं, अन्यथा कळत नाही. अर्थात ज्या पदापासून शब्दबोध
होतो आणि शब्दापासून शब्दबोध अनुभव सिद्ध आहे, त्या पदात योग्यता आहे. जे पद ऐकलं त्याच्यापासून शब्दबोध कसं होतो आपल्याला निश्चित चांगलं होतं, हे अनुभव सिद्ध आहे. ते त्या पदात योग्यता आहे. आणि ज्या पदापासून अनुभव सिद्ध होत नाही त्या पदात अयोग्यता आहे. ठीक आहे ना. ज्या पदापासून बोधाचा अभाव अनुभव सिद्ध असतो, म्हणजे जे वाक्य उच्चारलं तरी सुद्धा आपल्याला शब्दबोध होत नाही, त्याला काय समजायचं आपण, अयोग्य वाक्य. आणि ज्या जे वाक्य उच्चारलं शब्दबोध होतो तर त्याला काय म्हणायचं आपण, योग्य वाक्य. आणि योग्य पदांच्या वृत्तिरूप संबंधाने पदार्थांची व्यवधानरहित स्मृती होते, तिला असत्य म्हणतात. कसे पद पाहिजेत, योग्य पद. योग्य पद जर जवळ जवळ असतील त्याच्यापासून काय होते, स्मृती होते. काय होते, स्मृती होते. योग्य पदापासून स्मृती होते, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार, आसक्ती. आणि ती आसक्ती शब्दबोधामध्ये हेतू आहे. अशा प्रकारची ही आसक्ती आपल्या स्वरूपानेच शब्दबोधास हेतू आहे, तिचे ज्ञान हेतू नाही. या प्रकारे आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, तात्पर्य ज्ञान आणि आसक्ती, या आसक्तीला स्वरूपता हेतू मांडलं बरं का. नाही, आसक्ती स्वरूपाने हेतू आहे. जे 4 शब्दबोधास हेतू आहेत, या 40 शब्दबोध सामग्री असे म्हणतात. या 4 शब्दबोधाची सामग्री म्हटलं आहे. ओम शांती शांती शांती.